तुमच्या बाबतीतही असं होतं का? कितीही मोजून मापून स्वयंपाक केला ना तरी काही ना काहीतरी शिल्लक राहतं. झालं असं की रात्री मी वरण भात केले होते, पण सगळ्यांना कोबी मंचुरियन खाण्याची इच्छा झाली. कोबी मंचुरियन केले, पण त्याच्यावर सगळ्यांनी इतका ताव मारला की भात शिल्लक राहिला. तर हा शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणी भात करणार आहोत. हा फोडणी भात इतका छान होतो की सगळेजण भांडून भांडून हा भात खातील, इतका टेस्टला मस्त होतो. तर त्यासाठी सर्वात प्रथम जो शिळा भात आहे तो अशा प्रकारे चमच्याने किंवा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा प्रत्येक एक दाना वेगळा झाला पाहिजे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. सर्वात प्रथम शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे सोनेरी रंगावरती तळे गेले की ते साईडला काढायचे आहेत. शेंगदाणे साईडला काढल्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्याचबरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ना ते देखील घालायचे आहेत. शेंगदाणे सर्वात प्रथम तेलामध्ये तळून साईडला काढल्यानंतर ना ते अगदी छान कुरकुरीत लागतात. तर त्यासाठी अशा प्रकारे शेंगदाणे सर्वात प्रथम तळायचे आहेत आणि साईडला काढून नंतर ते घालायचे आहेत. यामध्ये फक्त आपण 2च मसाल्यांचा वापर करणार आहोत, जसं की अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट हळद टाकल्यानंतर अगदी पाव चमचा मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी भातामध्ये तर मीठ असतंच, पण जे आपण हे सर्व बाकीचं साहित्य घातले ना त्याची चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस आता मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि शिळा भात जो मोकळा करून घेतला आहे तो यामध्ये घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे मिक्स झाल्यानंतर एकदम गरमागरम हा फोडणीचा भात तयार होतो. पण इथेच थांबायचं नाही, आपल्याला प्लेट देखील छानपैकी सर्व करायची आहे. तर भात तयार झाल्यानंतर याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एकदम मोकळा असा हा टेस्टला बेस्ट फोडणीचा भात तयार झाला आहे. टेस्टला इतका छान होतो की मसाले भात देखील तुम्ही विसरून जाल, इतका मस्त लागतो. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे जर भात तयार केलात ना तर घरचे तुम्हाला आवर्जून सांगतील की शिळा भात शिल्लक ठेवत जा आणि अशा प्रकारे आम्हाला मस्त फोडणीचा भात तयार करून देत जा. अशा प्रकारे जरीही किती भात शिल्लक राहिला तरी तुम्ही असा मस्त फोडणीचा भात तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला याच्यापुढे कधीच टेन्शन येणार नाही की भात शिल्लक राहिला आहे, कोणी खात नाही. तर त्यावेळेस तुम्ही हा फोडणीचा भात नक्की ट्राय करा. प्लेटमध्ये भात घेतल्यानंतर याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर याच्यावरती मी फरसाणा घालत आहे. तुम्हाला हा भात जर आणखी हेल्दी करायचा असेल ना तर याच्यावरती तुम्ही डाळिंबाचे दाणे घालू शकता किंवा भाजलेले जवस असतात ना ते देखील घालून तुम्ही हा भात खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी देखील अतिशय छान हा पर्याय आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा प्रकारे तुम्ही हा भात नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितलात तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.